तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवार 52,452 मतांनी आघाडीवर आहे। तर करुणा मुंडे यांना आतापर्यंत 51 मतं आणि बिचुकले यांना 33 मतं मिळाली आहेत। हार के जीतने वाले फिगर कहते हैं क्योंकि माझी जीत त्या दिवशी झाली होती ज्या दिवशी माझ्यामुळे निवडणूक लागली होती, क्योंकि लोकशाही वाचवण्याचा माझा प्रयत्न आहे जे मी आपले पक्ष स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून मी करत आहे। आणि मला असं माहीत पडलं होतं की काँग्रेस पण माघार घेणार आहे, त्याच्यासाठी मी जाऊन सुनेत्रा वहिनी ज्या दिवशी फॉर्म भरला होता त्या दिवशी मीच भरला होता। तो त्या दिवशी माझी जीत झाली होती, विजय झाली होती की आज कुठेतरी जिथे बिनविरोध होणार होती निवडणूक, आज माझ्यामुळे निवडणूक लागली। जे जनताचा कौल आहे ते आपल्याला मान्य आहे आणि आपण आदर करतोय जनताचे कौलचा। आणि सुनेत्रा वहिनीची विजय झालेली आहे, त्यांना मी खूप लाख लाख शुभेच्छा देते आणि अशी अपेक्षा करते की त्या आता पब्लिक मध्ये निवडून आलेली आमदार आहे आणि उपमुख्यमंत्री पण। तामिळनाडूमधील सगळ्यात मोठी बातमी आहे, स्टॅलिन पिता पुत्र पिछाडीवर आहेत। अभिनेता विजय दोन्ही मतदारसंघातून आता आघाडीवर आहेत। अभिनेता विजय यांच्या टीव्हीके 104 जागांवर आघाडीवर आहे। तर तामिळनाडूतली ही सगळ्यात मोठी घडामोड, अभिनेते विजय दोन्ही मतदारसंघांमधून आघाडीवर आहेत, तर स्टॅलिन पिता पुत्र पिछाडीवर आहेत। तामिळनाडूमधली सगळ्यात मोठी बातमी आहे, स्टॅलिन यांच्यासाठी एक मोठा धक्का, स्वतः आणि त्यांचा पुत्र देखील पिछाडीवर। त्याचबरोबर डीएमके 51 जागांवर फक्त आघाडीवर आहे। 1 नंबरचा असलेला पक्ष आता 3 नंबरवर फेकला गेलेला आहे। सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे तो थलपती विजय याचा टीव्हीके 104 जागांवर आघाडीवर आहे आणि थलपती विजय यांचा टीव्हीके तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करणार असे आकडे सांगतायत। दुसऱ्या क्रमांकावर आहे एआयडीएमके 78 जागांवर, तर स्टॅलिन यांचा डीएमके 51 जागांवर फेकला गेलाय। तर 2 जागा